जी मासिक पाळी 5 दिवस नको वाटते ती महिनाभर कंटिन्यू आली तर. नमस्कार, मी निलिमा सातपुते. मी आज तुम्हाला माझा मोनोपॉजचा फीडबॅक शेअर करणार आहे. मला 2022मध्ये फायब्रॉईड झालं होतं. आपल्या VR मोड्सशी जोडल्या गेल्यानंतर माझं फायब्रॉईड लायनर आणि प्रोविंग्स वापरून व्यवस्थित झालं आणि पूर्ण फायब्रॉईडची गाठ माझी विरघळून गेली. त्याच्यानंतर माझे पिरियड्स इतके रेग्युलर आणि व्यवस्थित होते. महिना टू महिना माझे पिरियड्स येत होते. पण अचानक डिसेंबर 2023मध्ये मला महिनाभर पिरियड्स म्हणजे पाळी चालू राहिली. म्हणजे 8 दिवस 15 दिवस असं करत 28 दिवस कंटिन्यू सुरू होती. त्याच्यानंतर मी गायनेककडे गेले आणि गायनेक सगळे माझे सिम्पटम सांगितल्यानंतर त्यांनी मला एवढी औषधं लिहून दिली. तर ते बघितल्यानंतर मला फार टेन्शन आलं की एवढी औषधं घेतली तर साईड इफेक्ट तर होणारच आहे.